अध्यात्म रामायण युद्धकांड चतुर्दश सर्ग भरत भेट मुक्त भावानुवाद। श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, त्यानंतर सर्व बाजूंकडे दृष्टिक्षेप टाकून रघुनंदन राम चंद्रानना सीतेस म्हणाले, हे सीते, त्रिकुट पर्वताच्या शिखरावर वसलेली ती प्रभा असणारी सुवर्णमय लंकेचे अवलोकन कर। तसेच माणसाच्या चिखलाने भरून गेलेली ती रणभूमीही बघून घे। येथे राक्षस आणि वानर यांचा फार मोठा संहार घडला असून मी मारलेला राक्षस राज रावण तेथे पडला होता। कुंभकर्ण, इंद्रजित इत्यादी सर्व राक्षस येथेच मरून पडले होते। या सागरावरतीच मी सेतू बांधला। या महात्म्या विशाल सागराने सेतुबंध नावाने प्रख्यात असणारे आणि तिन्ही लोकांकडून पूजिले जाणारे हे तीर्थ दिसून येत आहे। हे अतिशय पवित्र असून केवळ त्याच्या दर्शन मात्रे सर्व पातकांचे हरण होत असते। येथे रामेश्वर महादेवांची स्थापना मी केली आहे। मंत्र्यांसह विभीषण मला येथे शरण आला होता। विचित्र उपवनांनी युक्त असणारी ही सुग्रीवाची नगरी किष्किंधा आहे। तेथे सीतेस प्रसन्न करण्यासाठी श्रीरामांच्या आज्ञेने तारा इत्यादी वानर स्त्रियांना सुग्रीवाने पाचारित केले। त्या स्त्रियांना घेऊन त्यांच्या सहचटदिशी उड्डाण करणारे ते विमान पाहून राघव सीतेस म्हणाले, सीते, हा ऋष्यमुख पर्वत पहा, येथेच मी वानरराज वालीचा वध केला होता। ज्या ठिकाणी मी खर, दूषण आदी राक्षसांचा वध केला ती ही पंचवटी नावाचे स्थळ पहा। हे कल्याणी, अगस्त्य आणि सुतीक्ष्ण या ऋषींचीही आश्रमस्थाने तू पाहावीस। हे कांतिमती सीते, हे सर्व तापसी येथे दिसत आहेत ते देवी हा तो सर्वश्रेष्ठ चित्रकूट पर्वत स्पष्टपणे दृष्टोपस्थित येत आहे। येथेच कैकेयी पुत्र भरत मला प्रसन्न करण्यास्तव आला होता। यमुनेच्या तीरावरील हा भरद्वाज ऋषींचा आश्रम पाहावास। सर्व लोकांना पावन करणारी ही भागीरथी येथे दिसत आहे। हे सीते, सूर्यवंशी राजांनी केलेल्या यज्ञाच्या स्तूपांचा समूहाने युक्त अशी ही सरयू नदी इथे दिसत आहे। ही अयोध्या दिसते आहे। हे सुंदरी, या अयोध्येस प्रणाम कर। अशा प्रकारे जाता जाता श्रीराम भारद्वाज मुनींच्या आश्रमी पोहोचले। 14 वर्ष पूर्ण झाल्यावर पंचमी तिथीस रघुनंदनाने भरद्वाज मुनींना पाहिले आणि लक्ष्मणासह प्रभू श्रीरामांनी त्यांना वंदन केले। आश्रमात उपस्थित मुनींना रघुत्तमांनी विनयपूर्वक विचारले की भरताविषयी तुम्ही काही ऐकले आहे का? शत्रुघ्न आणि भरत कुशाल आहेत ना? अयोध्येमध्ये सर्व सुबत्ता आहे ना? माझ्या माता सुखरूप आहेत ना? श्रीरामांचे हे बोल ऐकून आनंदित भारद्वाजाने उत्तर दिले, हे रामा, सर्वजण कुशल असून उदार मनाचा भरत हा फळे व मुळे यांचाच आहार घेतो। त्यानेही जटावल्कले धारण केली आहेत। राज्याचा सर्व कारभार तुमचे पादुकावर सोपवून तो तुमचीच की प्रतीक्षा करीत आहे। हे रघुनंदना, दंडकारण्यात तुम्ही पार पाडलेली कृत्ये
तसेच सीतेचे अपहरण झाल्यावर सर्व राक्षसांचा तुम्ही केलेला विनाश मी तुमच्या कृपा प्रसादामुळेच मी तपोबलाने जाणले आहे. हे रामा, आदी मध्य आणि अंत याने रहित असे साक्षात परब्रह्म तर तुम्हीच असून सर्व भूतांना निर्माण करणारेही तुम्हीच आहात. साक्षात परब्रह्म तर तुम्हीच असून सर्व भूतांना निर्माण करणारेही तुम्हीच आहात. प्रथम पाण्याची निर्मिती करून तेथे निद्रा करता म्हणून तुम्हास नारायण म्हणतात. नार म्हणजे पाणीच, ज्याचे आयन म्हणजे आश्रम आहे, असे आपण नारायण आहात. हे विश्वात्मन, तुम्हीच सर्व माणसांचे अंतरात्मा आहात. तुमच्या नाभी कमळातून उत्पन्न ब्रह्मदेव हे तर सर्व लोकांचे पितामह की आहेत. म्हणूनच तुम्ही सर्व जगाचे ईश्वर असून सर्व लोकांकडून वंदित आहात. तुम्ही साक्षात विष्णू असून सीता ही लक्ष्मी देवी तर लक्ष्मण हा शेषनाग आहे. स्वतःच्या मायेने तुम्ही स्वतःचे ठिकाणी या विश्वाची निर्मिती करता, मात्र आकाशाप्रमाणे कशानेही लिप्त मात्र होत नाहीत. स्वतःचा चित्त ज्ञान शक्तीद्वारे तुम्ही सर्वांचे साक्षी असता. हे रघुनंदना, सर्व प्राण्याच्या आत बाहेर आपण अखंड स्वरूपात असूनही लोकांना मात्र मर्यादित असल्यासारखे भासता. हे जगत स्वामी रामा, तुम्ही हे जग असून या जगाचा आधारही तुम्हीच आहात. तुम्हीच या जगाचे पालन करता असून तुम्हीच सर्व भूतांमध्ये भोक्ता आणि अन्न रूपाने भोज्यही आहात. हे रघुत्तमा, दिसून येणारे, ऐकले जाणारे, स्मरले जाणारे तर ते सर्व काही तुम्हीच तर आहात. तुमचे शिवाय अन्य वेगळे असे तर कुठेही काहीही नाहीच. सर्ग 14 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.